आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा. काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा. शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय. पण जाहीर बोलू नका. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये. मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया. फक्त 4 महिने. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू. पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा, काय प्रॉब्लेम नाही, पण जाहीर बोलायचं बंद करा. खाजगीत बोलायचं बंद करा. ही टीम आहे. टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो. हे अमोल कोल्हेंपासून, लंकेंपासून, बाप्पांपासून, बगरेंपासून, आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीम वर्कला महत्व आहे. हा विजय काही माझ्या एकट्याचा नाही आहे, चिंता करू नका. हा विजय सगळ्या टीम वर्कचा आहे. मला माहिती आहे बगरे गुरुंच्या इथे शेट्टे साहेब तिथे बसलेले आहेत. शेट्टे साहेब अहोरात्र 24 तास बगरे गुरुजींना घेऊन 2 महिने फिरले. त्या माणसाचे कष्ट आहेत. शेट्टे साहेबांसारखे पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येकाचा जीव या पक्षात अडकलेला आहे. आणि म्हणून पुढची विधानसभा यशस्वीच व्हायची आहे, त्याला तडजोड नाही. आणि म्हणून यशासाठी प्रयत्नाची शिकस्त मित्रांनो आपण सगळ्यांनी करूया. हा माझा शेअर नाही, पण मी माझ्या मित्रांनी एका दिलेला आहे, बसलेला आहे इथं. न रुकी वक्त की गर्दिश, अनेक लोक सोडून गेले त्याच्यावर आहे. न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, ना रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला, जरा पत्ते क्या टूटे परिंदों ने तो ठिकाना बदला. जरा पत्ते क्या टूटे पेड़ के तो परिंदों ने ठिकाना बदला. पवार साहेबांची ताकद पवार साहेबांना आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. जयंत पाटील म्हटले अहिल्यानगरला, अहमदनगरला तुम्ही वर्धापन दिन साजरा केला. यालाही एक पार्श्वभूमी आहे. या भागानं प्रचंड यश पवार साहेबांना दिलं. नाशिक जिल्हा तर पवार साहेबांच्यासाठी वेडा होऊन कष्ट करून प्रयत्नाची शिकस्त करतो. हा कांद्याचा फोटो आणलेला सानप, हा तरुण मोदी साहेबांच्या सभेत जाऊन त्यांना कांद्याचं बोला म्हणून सांगणार. ही छाती हिम्मत नाशिककरांची. मी त्या नाशिककरांच्या हिमतीला सलाम करतो. एवढा हिम्मतबाज शेतकरी मी महाराष्ट्रात बघितलेला नाही. आणि म्हणून आम्ही या अहिल्यानगरला आलो, अहमदनगरला आलो. आजचा वर्धापन दिन आहे. सूचना होती की मुंबईतला एखादा हॉल घ्या आणि करा. अमोल कोल्हे साहेब म्हटलं नाही, 4 तारखेचा निकाल बघू. 4 तारखेचा निकाल सोयीचा असेल तर आपण अहमदनगरलाच जायचं. आज तुम्ही सगळ्यांनी निलेश लंके सारख्या एका खऱ्या कार्यकर्त्याला निवडून दिलं. नगर जिल्ह्याचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. संपत्ती, साधनं सगळ्या विरोधात एक सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिला. ह्या नगरच्या दुसऱ्या जागेला देखील तुम्ही सगळ्यांनी यश मिळवलं. त्यामुळे नगरकरांचे आभार महाविकास आघाडीला विजय करून दिल्याबद्दल मानायलाच पाहिजेत. आणि म्हणून आज आम्ही इथं आलोय.